ते राम आणि कृष्ण. बर, आता एवढे देवाचे नाम आहेत आणि एवढ्या देवाच्या नामापैकी दोनच निवडायचं काय कारण आहे ज्ञानोबा राय, असा प्रश्न आपला येऊ शकतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबा राय देत आहेत. हे दोन जे अवतार आहेत हे पूर्ण आणि पूर्णतम हे दोन अवतार आहेत आणि या दोन अवताराचं एकाचं आचरण करायचं आणि एकाचं श्रवण करायचं. आचरण कोणत्या नामाचं करायचं? आचरण राम नामाचं करायचं. का हो? तर राम चार आहेत. पहिल्या रामाचं भजन केलं की चौथ्या रामापर्यंत जीव सहज जातो. हे मी नाही, नाथ बाबा हरिपाठात सांगतात. निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा झडे. बाबा मनामध्ये विकल्प धरू नको. तू पहिल्या नामाचं स्मरण कर, पहिल्या रामाचं. तू चौथ्या रामापर्यंत जाशील. चौथा राम म्हणजे चार राम आहेत का? हो, चार राम आहेत. ज्ञानोबा राय म्हणतात चार राम आहेत. प्रथम राम दशरथ का बेटा. पहिला राम सर्वांच्या ओळखीचा आहे. तो अयोध्येमध्ये आहे. आता सुद्धा याच डोळ्यांनी याच नयनाने आपण तो सोहळा पाहिला. अयोध्येमध्ये परमात्म्याचं मंदिर बनून रामललाची स्थापना त्या ठिकाणी झाली. गंडकी नावाच्या नदीतला दगड घेतला आणि त्या दगडामध्ये कोरीव बांधकाम झालं. करोडो रुपयाच्या हिऱ्यांनी परमात्म्याला सजवण्यात आलं आणि आपली जी इच्छा होती, जी मनशा होती, या भारतामध्ये राम राज्य यावं. झाले राम राज्य काय उणे आम्हासी. राम राज्य काय उणे